हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे एक फंक्शन आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स जसे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे बघितलं. तर सिक्वेन्स हे सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स आय टू रिअल नंबर्स फंक्शन आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार, डोमेनमध्ये म्हणजे नॅचरल नंबरच्या सेटमधल्या 1, 2, 3, 4 अशा प्रत्येक n करता आपल्याला प्रत्येकी एक एक इमेज मिळेल. जसं की 1 ची इमेज एस ऑफ 1, ही जी इमेज आपल्याला मिळेल एस ऑफ 1 त्याला आपण म्हणणार फर्स्ट टर्म, कारण ती 1 पासून मिळालेली इमेज फर्स्ट. 2 पासून जी इमेज मिळेल दॅट वी विल कॉल सेकंड टर्म म्हणजेच एस ऑफ 2. आणि एस ऑफ 1 जो असेल तर एस ऑफ 1 असं युजल फंक्शन सिम्बॉल लिहिण्याऐवजी आपण शॉर्टमध्ये सिक्वेन्सचं नाव एस आणि फर्स्ट टर्म किंवा 1 ची इमेज म्हणून सफिक्स 1 लिहिणार. सो इमेज एस ऑफ 1 ही डिनोट करणार आपण S1, तिलाच म्हणणार फर्स्ट टर्म. तसंच 2 पासून जी आपल्याला इमेज मिळेल एस ऑफ 2 त्यालाच आपण म्हणणार S2 आणि त्याला म्हणणार सेकंड टर्म ऑफ द सिक्वेन्स. 3 पासून आपल्याला मिळेल इमेज एस ऑफ 3, दॅट इज नथिंग बट S3 अँड वी कॉल इट ॲज थर्ड टर्म. इन जनरल असा कोणताही डोमेन मधला पॉझिटिव्ह इंटिजर n असेल तर त्या n करता आपल्याला इमेज मिळेल एस ऑफ n. दॅट एस ऑफ n म्हणजे एस एन, ज्याला आपण म्हणणार nth टर्म. तर एका बाजूला 1, 2, 3, 4 म्हणजेच nच्या व्हॅल्यूज हे टर्म नंबर आहे. सो 1, 2, 3 दीज आर कॉल्ड टर्म नंबर किंवा पोझिशन्स. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मिळणाऱ्या ऍक्च्युली सिक्वेन्स मधल्या टर्म्स इमेजेस S1, S2, S3 ज्यांना आपण ऍक्च्युली टर्म्स ऑफ द सिक्वेन्स असं म्हणणार. सो या सिक्वेन्स मधली फोर्थ टर्म असणार आहे S4 आणि S2 अशी आपण जर टर्म घेतली तर S2 ही सेकंड टर्म आहे, पण तिचा टर्म नंबर असणार आहे 2. आणि सिक्वेन्स जे आहेत आपण जर अशा इमेजेस जे येतील S1, S2, S3 त्यांच्याकरता आपण हे सिम्बॉल वापरणार. हा जो सिक्वेन्स आहे S वी विल डिनोट इट बाय कॅपिटल S इक्वल टू कॅपिटल S हे सिक्वेन्सला दिलेलं नाव आहे, जे की काही काळानंतर आपण देणार नाही, फक्त त्याच्यानंतर जो कर्ली ब्रॅकेटचा पार्ट आहे तेवढाच दाखवणार. So capital S is name for the sequence and actually sequence is in curly bracket we write general term Sn, Sn n from 1 to infinity and we say that this Sn is a sequence. Okay, आता आपण बघणार आहोत सब सिक्वेन्स म्हणजे काय. पण दिलेल्या सिक्वेन्सचा सब सिक्वेन्स घेण्यापूर्वी आपण नॅचरल नंबरचा सब सिक्वेन्स म्हणजे काय ते बघणार. A subsequence denoted by capital N and its terms are जसं सिक्वेन्स S मधल्या टर्म्स Sn, तसं कॅपिटल N हा एक सिक्वेन्स आहे आणि त्यातल्या टर्म्स Ni, कारण स्मॉल n हे लेटर आपण आता सिक्वेन्सच्या नावाकरता वापरलोय, त्यामुळे टर्म नंबर करता आपण सिम्बॉल वापरतोय I. n स्मॉल n ह्या सिक्वेन्स मधली पहिली, दुसरी, तिसरी टर्म म्हणजेच N1, N2, N3. इन जनरल ith टर्म इज Ni, कारण आता आपण इथं असं लिहू शकत नाही n या सिक्वेन्स मधली nth टर्म n. सो हे थोडंसं वाचायला त्रासदायक आहे, त्यामुळे सिक्वेन्ससाठी आपण नाव घेतलेलं n फर्स्ट टर्म, त्यातली दुसरी टर्म. जसं आपण S सिक्वेन्स मधली फर्स्ट टर्म S1 तसं n सिक्वेन्स मधली फर्स्ट टर्म N1, लाईकवाईज N2, N3. इन जनरल ith टर्म किंवा jth टर्म घेऊ शकता तुम्ही. ith टर्म इज Ni. So a subsequence capital N, okay, a subsequence capital N which is equal to Ni of sequence of positive integers म्हणजेच नॅचरल नंबर्स इज अ फंक्शन. सब सिक्वेन्स म्हणजे पण एक प्रकारचा सिक्वेन्सच आहे आणि जर तो सिक्वेन्स आहे तर त्याचा डोमेन परत काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजरचा असला पाहिजे I. आणि आता हा सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर्स आहे, म्हणजे त्यातल्या टर्म्स परत नॅचरल नंबर्स म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स येणार आहे, त्यामुळे त्याचा कोडोमेन सुद्धा कॅपिटल आहे. सो सब सिक्वेन्स इज अ सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स इज अ फंक्शन फ्रॉम I into I. पण
सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर म्हणण्याकरता एक कंडिशन आहे, सच दॅट ni इज लेस दॅन nj. आता नोटेशन प्रमाणे ni मीन्स ith टर्म. जर सिक्वेन्सचं नाव आपण कॅपिटल एन असं दिलेलं आहे तर ते एक फंक्शन आहे. तो ni मीन्स कॅपिटल एन ऑफ आय मीन्स इमेज ऑफ आय अंडर द फंक्शन एन. तो स्मॉल ni मीन्स कॅपिटल एन ऑफ आय is less than nj means capital N of I is less than capital N of j for all I less than j. याचा अर्थ असा आहे की I आणि j म्हणजे टर्म नंबर. I पेक्षा j मोठा असेल म्हणजे टर्म नंबर जर मोठा झाला j इज बिगर तर त्या पोझिशनला असणारी जेथ पोझिशनला असणारी त्या सिक्वेन्स मधली जी टर्म आहे nj ती सुद्धा मोठी असणार. सो एखादा नॅचरल नंबरचा सिक्वेन्स हा सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे जसं जसं टर्मचे नंबर आय पेक्षा जे मोठे होत जातील तसं तसं त्या प्लेसला असणारी टर्म ni त्याच्यापेक्षा nj मोठा होत जाईल. म्हणजे याचा अर्थ सिक्वेन्समध्ये जसं जसं आपण पहिली, दुसरी, तिसरी अशा टर्म काढत जाऊ तिथं पोझिशन्स पहा आयच्या व्हॅल्यूज 1, त्याच्यापेक्षा मोठा 2, त्याच्यापेक्षा मोठा 3. आय पेक्षा जर जे मोठा झाला तर ni पेक्षा nj मोठा व्हायला पाहिजे म्हणजे n1 पेक्षा n2 मोठा असला पाहिजे, n2 पेक्षा n3 मोठा असला पाहिजे, स्ट्रिक्टली n3 पेक्षा n4 मोठा असला पाहिजे. याचा अर्थ ह्या सिक्वेन्समध्ये येणारे जे नॅचरल नंबर्स आहेत n1, n2, n3 ते मोठे मोठे असेंडिंग ऑर्डरमध्ये असले पाहिजे. सो सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल नंबरचा सिक्वेन्स ज्याच्यामध्ये टर्म बाय टर्म जसं जसं टर्म नंबर वाढत जातील त्या प्लेसला असणाऱ्या टर्म्स पण मोठ्या होत जातील. सो इट इज इन्क्रीजिंग टाईप ऑफ सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल इथे काही एक्झाम्पल दिलेले. सो द सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर्स. सो इव्हन नंबरसाठी आपला फॉर्म्युला आहे 2i मीन्स त्या सिक्वेन्स मधली टर्म असणार आहे ni इज इक्वल टू 2i. ओके, आता जर ह्याच्यातली आपण फर्स्ट टर्म घेतली n1 मीन्स i इक्वल टू 1 पुटअप करणार आपण 2 into 1 2. सिमिलरली सेकंड टर्म 2 into 2 4, थर्ड टर्म 6, फोर्थ टर्म विल बी 8. यू कॅन चेक जसं जसे टर्म नंबर वाढत गेलेत 1 2 3 4 n1 पेक्षा n2 मोठा आहे, 2 पेक्षा 4 बिगर, n2 पेक्षा n3 सेकंड पेक्षा थर्ड टर्म मोठी आहे, 4 पेक्षा 6 बिगर आहे, n3 n4 3 पेक्षा 4 मोठा झालाय तर n3 आहे 6 तिच्यापेक्षा n4 सुद्धा मोठी मोठी होत गेली आहे. सो हा जो 2i हा सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर मला मिळाला त्याच्यातल्या टर्म्स 2 4 6 ह्या इन्क्रीज होत चाललेल्या आहेत अँड सो ऑन. म्हणजे आय कॅन से दॅट दिस इज अ सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर, सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके, तो सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असला. अनदर एक्झाम्पल घेऊया. ni इज इक्वल टू 2i minus 1. ह्याच्यात सुद्धा तुम्ही बघू शकता जसं जसं 1 2 3 4 आपण पुटअप करत जाऊ. फर्स्ट टर्म इज i is equal to 1, 2 into 1 2 minus 1 1. n1 is 1, n2 2i minus 1 मध्ये i equal to 2 पुटअप केलं 2 into 2 4 minus 1 3 means n2 is equal to 3. Similarly n3 is 5, n4 is 7. You can check जसं जसं टर्मचे नंबर 1 2 3 4 इन्क्रीज होत जातात n1 पेक्षा n2 मोठा झालेला आहे 1 पेक्षा 3, n2 is 3, n3 is 5 अगेन बिगर. सो जसं जसं टर्म पुढं पुढं चाललेले आहे मीन्स त्यांचे नंबर 1 2 3 4 वाढत चालले ते ऍक्च्युअली टर्म जे आहेत 1 3 5 ह्या पण वाढत चाललेले. वन मोर एक्झाम्पल ni is i square. सो यू कॅन चेक जसं जसं तुम्ही i इक्वल टू 1 2 3 4 पुटअप कराल 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर हे पण काय होतात वाढत जातात. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. सो हे सब सिक्वेन्स आपण तयार केले नॅचरल नंबरचे किंवा पॉझिटिव्ह इंटिजरचे. आता दिलेल्या एखाद्या रिअल नंबरच्या सिक्वेन्सचा सब सिक्वेन्स म्हणजे काय. लेट एस बी सिक्वेन्स एस एन एक
रिअल नंबरचा सिक्वेन्स आहे. सो एस एन इज अ सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर. आणि ह्याच्यातल्या ज्या टर्म्स आहेत 1 2 3 4 विच आर पॉझिटिव्ह इंटिजर्स, त्यांचा एक सब पार्ट तयार करा तुम्ही. त्याला आपण प्रिव्हियसली सिम्बॉल दिल्याप्रमाणे एन आय. एन आय इज सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स, जे की वाढत वाढत जातात, इन्क्रीजिंग असतात. तो जर तुमच्याकडं नॅचरल नंबरचा एक सब सिक्वेन्स असेल एन आय, आणि एखादा जर सिक्वेन्स माहिती असेल एस एन, देन द कंपोजिट फंक्शन, कारण सिक्वेन्स म्हणजे फंक्शन्स आहेत. एस इज अ फंक्शन, एन इज ऑल्सो फंक्शन. Therefore, we can take the composition. Yes, composition N, yes, composite N is called subsequence of given sequence S. Okay. So S हा सिक्वेन्स दिला असेल तर त्याचा सबसिक्वेन्स म्हणजे काय? त्या S चं एका नॅचरल नंबरच्या सबसिक्वेन्स N बरोबर कंपोजिशन तयार. So automatically by definition of composition, S composition N. आता याच्यामध्ये होणार कसं आहे? Yes, हे sequence आहे means it is function from set of positive integers to real number. It is sequence of real number. And n is a subsequence of positive integers means I to I. So capital N करता आपण व्हेरिएबल वापरलाय सबसिक्वेन्स एन आय. आय इज द व्हेरिएबल. जसं मला डोमेन मधला 1 2 3 आय मिळेल, आय विल हॅव करस्पॉन्डिंग टर्म n1 n2 ni. ओके. आता कंपोजिशनच्या डेफिनेशन नुसार यस कंपोजिशन एन, तर याची सुरुवात अगोदर आपण काय करतो? दुसऱ्या फंक्शन पासून करतो, कॅपिटल एन पासून. कॅपिटल एनचा डोमेन हा कॅपिटल आय, त्यातला व्हेरिएबल आपण वापरलाय स्मॉल आय. देअरफॉर आय हॅव टेकन स्मॉल आय. सो यस कंपोजिशन एन ऑफ आय बाय डेफिनेशन इट इज यस ऑफ एन ऑफ आय. पण कॅपिटल एन ऑफ आय ह्याला आपण म्हणतोय सब सिक्वेन्स ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स, आणि त्याला नोटेशन दिलं एन आय. Therefore, I will have S of ni. पण S of n is denoted by Sn. आणि त्यामुळं S of ni, n च्या जागी फक्त ni, तो Sn, n च्या जागी ni, Sn, असं Sni. तो Sni is a subsequence. त्यामुळे सिक्वेन्स तुम्हाला दिसतील Sn. त्यामुळे सिक्वेन्स मधल्या टर्म S1, S2, S3 या सिक्वेन्स मधल्या टर्म आहेत. नॅचरल नंबरचा सब सिक्वेन्स मधल्या टर्म आपल्याला दिसतील n1, n2, ni. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कंपोजिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल सब सिक्वेन्स. त्याच्या टर्म्स तुम्हाला दिसतील Sn1, Sn2, Sni. त्यामुळे जर तुम्हाला S1, S2, Sn शोधायला सांगितलं, याचा अर्थ सिक्वेन्स S मध्ये n इक्वल टू जी काही दिलेली व्हॅल्यू असेल 1 2 3 ती पुटअप करा. जर तुम्हाला Sn1, Sn2 विचारलं तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला सब सिक्वेन्स मधली टर्म विचारलेली. सब सिक्वेन्सचा जो फॉर्म्युला असेल त्याच्यात I इक्वल टू 1 2 I पुटअप करा, तुम्हाला ह्या टर्म्स मिळू शकतात. ओके. सो दिस इज सिंपल डेफिनेशन ऑफ सब सिक्वेन्स. सो दिलेल्या सिक्वेन्सचा सब सिक्वेन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत? त्या सिक्वेन्सचं एका नॅचरल नंबरच्या सब सिक्वेन्स बरोबर जस्ट कंपोजिशन करणार आहोत. इथे एक एक्झाम्पल दाखवलेला आहे. तो आपला सिक्वेन्स दिलेला आहे Sn इक्वल टू 1/n. मग त्या पद्धतीनं बघितलं, n इक्वल टू 1 2 3 4 आपण पुटअप केलं तर आपल्याला पहिली दुसरी तिसरी टर्म मिळेल S1. S1 इज n इक्वल टू 1 पुटअप करावा लागेल 1/1. सो हिअर इज S1. n इक्वल टू 2 टाकलं तर आपल्याला मिळेल 1/2. सो दुसरी टर्म आहे 1/2. तसंच तिसरी टर्म 1/3, 1/4, 1/5 अँड सो ऑन. तर सब सिक्वेन्स तयार करण्यासाठी आपल्याला एक नॅचरल नंबरचा सब सिक्वेन्स दिलेला आहे ni इज इक्वल टू 2i-1. ओके. तो हे काय करते, तुम्हाला दिलेला जो मेन सिक्वेन्स आहे 1/n, ह्यातल्या कोणत्या टर्म घ्यायच्या तर 2i-1 म्हणजे ऑड टर्म घ्यायच्या, पहिली तिसरी. जर तुम्ही i इक्वल टू 1 पुटअप केला तर 2i-1 मध्ये आपल्याला मिळेल 1. तसं i इक्वल टू 2 साठी मिळेल 3. म्हणजे याच्यातून ऑड नंबर मिळत जातील 1 3 5 6. सो दिस ni विल जनरेट ऑड नंबर्स और ऑड प्लेसेस 1 3 5 7. ओके. आता ह्या दोघांचं कंपोजिशन आपण करणार. सो बाय डेफिनेशन सब सिक्वेन्स इज
एस कंपोजिट एन आणि आपण सिंपल डेफिनेशन फॉलो करणार एस कंपोजिशन एन ऑफ आय. तर फर्स्ट एन आपण ऑपरेट करणार त्याच्यावर एन ऑफ आय. तर बाय डेफिनेशन एन ऑफ आय म्हणजे 2i minus 1. This is given. N of I is 2i minus 1. ओके. आता S of n म्हणजे Sn. तसं हा 2i minus 1 ला तात्पुरता आपण स्मॉल n म्हटलं तर S of this n is equal to Sn. So S of 2i minus 1. S composition n म्हणजे सिक्वेन्स सिम्बॉल इज Sni. S composition n of I म्हणजेच Sni. आणि आपण काय मिळवलं इट इज S of 2i minus 1. S 2i minus 1 म्हणजे काय S या सिक्वेन्समध्ये हा तुमचा S हा सिक्वेन्स त्याच्यात n च्या जागी हा पुटअप करा 2i minus 1. So let us put n equal to 2i. You will get 1 upon 2i minus 1. So this is the formula for सबसिक्वेन्स. तो या सबसिक्वेन्स मधल्या कोणतीही ith टर्म मिळवण्यासाठी आपण एक फॉर्म्युला शोधून काढणार सिम्पली बाय कंपोजिशन. दिस इज फॉर्म्युला फॉर सबसिक्वेन्स. सो जर ह्या सबसिक्वेन्स मधली जर तुम्हाला फर्स्ट टर्म हवी असेल तर तुम्हाला i इक्वल टू 1 पुटअप करावा लागेल याच्यामध्ये. तो मला सबसिक्वेन्स मधली पहिली टर्म कशी मिळणार एस एन आय च्या जागी 1. सो दिस इज एस एन 1. Sn1 is I equal to 1. I च्या जागी 1. 2 into 1, 2, 2 minus 1, 1. 1 upon 1. So this is the first term in subsequence, but its notation is Sn1. Similarly, दुसरी टर्म मिळवण्यासाठी सबसिक्वेन्स मधली सेकंड Sn2. पहा सिक्वेन्स मधली सेकंड S2 पण सब सिक्वेन्स मधली सेकंड Sn2 आणि हा त्याचा फॉर्म्युला Sn1 Sni. तो ह्याच्यात I इक्वल टू 2 पुटअप करा 1 अपॉन 2 into 2 minus 1 दॅट इज 1/3. तसंच तिसरी टर्म I इक्वल टू 3 या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केला तर यू विल गेट 1 अपॉन 2 into 3 6 minus 1 1 upon 5. तो सबसिक्वेन्स मधल्या टर्म्स मला मिळाल्या 1 1/3 1/5 1/7 and so on like that. तर तुम्ही चेक करू शकताय की मेन सिक्वेन्स जो की इथं दाखवलेला आहे आणि सब सिक्वेन्स जो की इथं मिळालेला आहे. तर काय झालेलं आहे तर ओरिजिनल सिक्वेन्स मधल्या ऑड प्लेसेसला असणाऱ्या टर्म्स फक्त आपल्याला सॉर्ट करून मिळाले. सो व्हॉट इज दिस दिस इज ऍक्च्युली फर्स्ट टर्म ऑफ द मेन सिक्वेन्स S1. दिस इज ऍक्च्युली थर्ड टर्म ऑफ द मेन सिक्वेन्स थर्ड टर्म. सो सेकंड टर्म मिस झाली. दिस इज ऍक्च्युली फिफ्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स S5. इथं कुठेतरी असणार S5 and so on. तर मेन सिक्वेन्स मध्ये S1 S2 S3 S4 S5 सगळ्या होत्या पण ह्या सब सिक्वेन्स मध्ये त्यातल्या फक्त ऑड पोझिशनला असणाऱ्या S1 S3 S5 S7 अँड सो ऑन ऑड प्लेसेसच्या टर्म फक्त शिल्लक राहिली आहेत. तो जसं आपण सबसेट सबग्रुप म्हणतो तशाच पद्धतीनं इथं सब सिक्वेन्स तयार झालेला आहे. फक्त एक आहे की एकदा का तुम्ही इथं ही थर्ड टर्म घेतली त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला 3 किंवा त्याच्या मागचे 1 2 3 हे नंबर वापरता येणार नाही. तुम्हाला याच्यानंतर आता तिसऱ्याच्या पुढची म्हणजे चौथी पाचवी टर्मच तुम्ही इथे घेऊ शकता आणि आपण S5 घेतली आहे. म्हणजे हा नंबर इन्क्रीजच होत राहिला पाहिजे. दिस इज द कंपल्शन. तो असं करत 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 मी कुठेतरी सपोज S99 घेतलेला आहे तर याच्या नेक्स्ट मला परत S80 घेऊ शकत नाही. सो एकदा का 99 ला मी पोचलो तर 1 to 99 मधल्या टर्म्स ऑलरेडी घेऊन झालेल्या आहेत. आता परत मागे जायचं नाही. आता 99च्या पुढेच जाऊ शकता तुम्ही S101 S103 S104 वगैरे घेऊ शकता. पण जो नंबर तुम्ही एकदा घ्याल एका प्लेसला त्याच्या नेक्स्ट नंबर त्याच्या पुढचाच असला आणि अर्थातच हे सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबरच्या डेफिनेशन वरून आपल्याला मिळेल. ओके त्यामुळे सब सिक्वेन्स मधले येणाऱ्या टर्म्स ह्या सिक्वेन्स मधल्याच टर्म असतात फक्त त्या चढत्या क्रमानं म्हणजे त्या टर्म नंबरच्या चढत्या क्रमानं सिलेक्ट केलेले असतात. आणखीन काही आपण सब सिक्वेन्स तयार करू जसं की इथं आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे
Sn is equal to root n. So sequence is Sn is equal to root n. आता इथं सोयीसाठी म्हणून ह्या सिक्वेन्स मधल्या टर्म मी साईडला काढून ठेवतो. पहिली टर्म √1, दुसरी टर्म √2, तिसरी जो काही नंबर असेल त्याचं स्क्वेअर रूट, चौथी, पाचवी. सो दिस इज माय सिक्वेन्स. आता सब सिक्वेन्स करण्यासाठी आपल्याला नॅचरल नंबरचा सब सिक्वेन्स म्हणजे ni दिला पाहिजे. सो ni इज गिवन टू बी i⁴. हा जर नॅचरल नंबरचा सब सिक्वेन्स म्हणायचा असेल तर हा चढत्या क्रमानेच आला पाहिजे. म्हणजे याच्यात जर तुम्ही i = 1 2 3 4 पुटअप करत गेला तर नंबर वाढत गेले पाहिजे. चेक करूया. इथं साईडला लिहितो. दिस इज नॉट पार्ट ऑफ आन्सर. त्यामुळे साईडला लिहिलं. 1चा 4th पॉवर 1⁴, 2⁴, 3⁴. आता आपण इझिली चेक करू शकतो की 1⁴ पेक्षा 2⁴ मोठा आहे, 2⁴ पेक्षा 3⁴ मोठा आहे. तो ऑब्व्हियसली बेस मोठा झाला की 1 पेक्षा मोठा असल्यामुळे जसं जसं बेस मोठा होत जाईल ⁴ पण मोठं होत जाणार. सो दिस इज सब सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर. आपल्याला आता फाइंड आउट करायला सांगितलंय सब सिक्वेन्स म्हणजे एस कॉम्पोजिशन एन. सो सिंपल वी वॉन्ट टू फाइंड एस कॉम्पोजिशन एन. तर एस कॉम्पोजिशन एन हे सेकंड पोझिशन पासून म्हणजे एन पासून स्टार्ट होणार आणि कॅपिटल एन म्हणजे हा सिक्वेन्स कॅपिटल एन. सो तो आय वर ऑपरेट होतो. त्याच्यातला आपण डमी व्हेरिएबल आय घेतो आणि सिक्वेन्स मध्ये व्हेरिएबल एन वापरतो. त्याला आपण डमी इंडेक्स असं म्हणणार. तो कॅपिटल एन सिक्वेन्स मधला डमी इंडेक्स आय असल्यामुळं आय हॅव टू स्टार्ट विथ आय. एस कॉम्पोजिशन एन ऑफ आय मीन्स माय सब सिक्वेन्स. सो अनदर नोटेशन इज एस एन आय. ओके. So by definition, S composition n of I means S of n of I. आणि कॅपिटल N of I म्हणजे सिम्बॉलिकली ni. आणि ni ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ni is equal to i⁴. So ni is i⁴. आता S of i⁴ म्हणजे सिक्वेन्स. So this Sn sequence means by symbol it is actually S of n. याला की आपण नुसतं सिक्वेन्स कॅपिटल S असं म्हणतो. सो दिस इज द फंक्शन एस. सो ह्याच्यातला एनच्या जागी इथं फक्त आलेला आहे i⁴. तो हा जो तुमचा फॉर्म्युला आहे एन रूट एन त्यात एनच्या जागी आलेला आहे i⁴. सो लेट अस पुट n इक्वल टू i⁴. म्हणजे मला सब सिक्वेन्स SNI चा फॉर्म्युला मिळाला स्क्वेअर रूट ऑफ i⁴. Further we can simplify this to square root of 4th power. Square root म्हणजे raised to half. आणि by laws of indices we have to multiply these two. घाताचा घात घातांकांचा गुणाकार 4 multiplied by 1/2. So 4 into 1/2 is 2 to the 4. So it is I². So square root of i⁴ is I². So subsequence मध्ये simply नॅचरल नंबरचे स्क्वेअर येणार आहेत. ओके. सो ह्या सब सिक्वेन्स मधले आपण काही टर्म आपण काढूया. फॉर एक्झाम्पल ह्या सब सिक्वेन्स मधली पहिली टर्म असणार आहे पुट i = 1 इन दिस फॉर्म्युला 1². दुसरी टर्म असणार आहे 2². तिसरी असणार आहे 3² अँड सो ऑन. सो हा खरोखरच तुमचा सब सिक्वेन्स आहे का? तर सब सिक्वेन्सचा अर्थ तुमच्या नॅचरल नंबरच्या सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पहिली टर्म घ्यायची म्हणजे पहिलीच टर्म घ्यायची 1. सो दिलेल्या सिक्वेन्स मधली पहिली टर्म आहे √1. √1 इज 1. 1 आणि 1² सेमच. सो त्यानंतर नेक्स्ट टर्म इज 2⁴. सो 2⁴ इज ऍक्च्युली 16. याचा अर्थ तुम्ही मेन सिक्वेन्स मधली 16वी टर्म घ्या. इथं 16वी टर्म असणार आहे. nth टर्म इज √n. तो 16th टर्म इज √16 म्हणजे 4. चेक दिस इज 4. सो आपण सिक्वेन्स मधली पहिली टर्म घेतली √1 ॲज अ फर्स्ट टर्म. √1 इज 1. त्यानंतर डायरेक्ट 16वी टर्म घेतली. सो 16वी टर्म इज √16 4. हे बघायचं 2² इज 4. त्यानंतर तिसरी म्हणजे ऍक्च्युली 3⁴ टर्म येणार.
मीन्स 81th टर्म येणार. 81th टर्म इज रूट 81 दॅट इज 9. 3 स्क्वेअर म्हणजे पण 9. म्हणजे मेन सिक्वेन्स मधले पहिली 16वी 81वी टर्म आपण घेतली. पहिली 16वी 81 ह्या पोझिशनला असलेल्या टर्म घेतले. बघा 16वी टर्म घेतल्यानंतर 2 to 15 टर्म सगळ्या आपण ड्रॉप केल्या. आता आपण परत मागे गेलो नाही, त्याच्या पुढेच गेलो जम्प. तो अशा पद्धतीनं आपण घेतलेल्या सिलेक्ट केलेल्या टर्म ह्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असल्या पाहिजे. दॅट इज द आयडिया बिहाइंड सबसिक्वेन्स. तो मेन सिक्वेन्स मधल्याच टर्म्स आपण घेतोय, पण त्या NI हा जो फॉर्म्युला आहे आपला NI इज इक्वल टू I⁴ हा कोणत्या मेन सिक्वेन्स मधल्या कोणत्या पोझिशनच्या टर्म घ्यायच्या ते हा फॉर्म्युला आपल्याला सांगतो. तो टेक द टर्म्स विच अपिअर ॲट I⁴ पोझिशन असं इथं सांगितलेलं आहे. ओके, तो आपल्याला सब सिक्वेन्स मिळाला 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर अँड सो ऑन. ओके, आता ह्या फायनल एक्झाम्पलमध्ये आपण सिक्वेन्स SN इज गिवन टू बी 2n-1 आणि सब सिक्वेन्सचा फॉर्म्युला NI इज I². So first we want to find out what is S composite N. Again let us do it. So पहिल्यांदा आपण कॅपिटल N हे फंक्शन अप्लाय करतो. याचा डमी व्हेरिएबल आहे I. इट इज S ऑफ N ऑफ I. आता ही नोटेशन फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. कॅपिटल N ऑफ I म्हणजे स्मॉल n सफिक्स आहे NI, जो की आपल्याला दिलेला आहे. NI इज गिवन, NI इज I². आणि S ऑफ समथिंग, S ऑफ N म्हणजे SN. S of N means SN. Now here N is I². So N is I². What is formula for SN? This is the formula for SN. 2n-1. 2n minus 1. आता इथे n ची व्हॅल्यू किती आलेली आहे सफिक्सला पहा. N is I². So put I². So finally I got the formula for S composition I, ज्याला आपण सिम्बॉलिकली सिम्पली SNI असं पण म्हणतो. S suffix N suffix I. And the final answer is this 2I² minus मीन्स दोन जे फंक्शन दिलेले आहेत सिम्पली तुम्हाला त्यांचं कॉम्पोजिशन करायचं. यू विल गेट सबसिक्वेन्स. बी पार्ट मध्ये काही टर्म्स आपल्याला शोधायला सांगितले. S5 S9 N3 आणि SN3. फक्त तुम्हाला त्याचा अर्थ समजला पाहिजे. S5 मीन्स सिक्वेन्स S मधली 5th टर्म. म्हणजे S5 शोधण्याकरता SN कुठे दिलाय पहा. सो SN इज दिस. म्हणजे SN या सिक्वेन्स मधली 5th टर्म, जे की आपण यापूर्वी शिकल्याप्रमाणे n इक्वल टू 5 पुटअप करून आपण ती मिळवली. सो S5 इज इक्वल टू 2n-1. दिस इज फॉर्म्युला फॉर SN. त्यात n इक्वल टू 5 पुटअप करा. You will get the answer. 2 5 are 10 minus 1. No. Similarly, S9 2n, n is 9 minus 1. 2 into 9 18 minus 1 17. Now N3. N3 means NI. NI means subsequence of natural numbers. So NI चा फॉर्म्युला कुठे आहे पहा इथे. NI is I². त्याच्यात I ची जी काय व्हॅल्यू असतील ती पुटअप करायची. N3 म्हणजे I इक्वल टू आपल्याला 3 पुटअप करायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला? I². I इज इक्वल टू 3² मीन्स N3 इज इक्वल टू 9. आणि फायनली SN3 SNI हा आपण शोधून काढलेला फॉर्म्युला. त्याच्यात I इक्वल टू SNI. I च्या जागी आलेला आहे 3. तुम्ही ह्या फॉर्म्युल्यात I इक्वल टू 3 पुटअप करा किंवा दोन पद्धतीने याचा आन्सर करता येईल. SN3 फॉर्म्युला इज 2I² minus 1 and I is equal to 3. 3 square is 9. 9 2s are 18. 18 minus 1 17. किंवा डायरेक्ट N3 फाइंड आउट करा, जो की इथे केलेला आहे आपण. N3 is I². 3 square is 9
आणि S9 जसं आपण S5 S6 ऑप्टेन केलं तसं S9 ही मिळवलेलं आहे. 2n-1 मध्ये 9 पुटअप करू, दॅट इज 17. 2 into n-1 दॅट इज 7. दोन्हीकडून आन्सर तुम्हाला 17च मिळणार. तो दोन्हीचा अर्थ एकच. त्यामुळं रेडीमेड SNIचा फॉर्म्युला यूज करा, पण SNI फॉर्म्युल्यामध्ये I इज इक्वल टू प्रॉपर व्हॅल्यू सिलेक्ट करायची तुम्हाला 3, किंवा SNचा फॉर्म्युला यूज करा. त्यासाठी आधी N3 क्रिएट करून घ्या. N3 इज I², 3² 9, आणि त्यानंतर SNच्या फॉर्म्युल्यामध्ये 2n-1 n इक्वल टू 9 पुटअप करा. तो दोन्हीकडून आन्सर तुम्हाला एकसारखा. तो असेच काही अजून एक्झाम्पल आणि सिक्वेन्सच्या महत्त्वाच्या गोष्टी आपण घेऊन नेक्स्ट लेक्चर घेऊ. थँक्यू.